या शेताने लळा लाविला असा की सुखदुःखांना परस्परांशी हसलो रडलो. आता तर हा जीवच अवघा असा जखडला, मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्य अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. घन ओथंबुन येती बनात राघू भिरभिरती, पंखावरती सर ओघळती, झाडातून झडझडती, घन ओथंबुन येती. महानोरांची शब्दकळा शेतातल्या माती इतकीच कसदार. मातीचा सुगंध घेऊन ती येते आणि सृजनाचा आविष्कार घडवून जाते. स्वतः महानोर त्यांच्या कवितांबद्दल भरभरून बोलतात. रेखाताई तुम्ही सांगितलं ना की ज्वार उभार गर्भारा असं सांगितलं. शिकवणारे काय करतात? महानोरला उभार ज्वार दिसते हो, गर्भार. माझं म्हणणं आहे की शेतकरी म्हणून मी ही लिहिली, तुम्ही प्रेम कविता म्हणून वापरता. उदाहरणार्थ कसं की ही कविता जी आहे, पेरलं ते केलं आणि उत्तरापूर्वाचा पाऊस जर आला नाही आणि ती जी ज्वारी आहे तर तिच्यातून ती निसवणं जर झालं नाही तर ती बांड होते, म्हणजे दुष्काळ येतो, म्हणजे घरात कणीक काही येणार नाही. आणि जेव्हा निसवली आहे, आता उत्तरापूर्वाचा पाऊस नाही आला तरी खाली अंतर बोलत आता ही येणार आणि त्याचा आनंद येतो. तो त्या धान्याच्या कणिसाचं ज्वारनं माझं घर भरणार आहे म्हणून ज्वार आता मला दिसते उभार आहे, छान आहे, तिच्यामध्ये रग आहे आणि हिरव्या पदराला जर तिचं पाणी अजून हिरवं आहे आणि तिचं येणार. अरे भरल्या शेतीच्या संसाराची कहाणी या ज्वारमधून आली आणि तुम्ही म्हणताय का तरुणीचा शृंगार त्याच्यातून मांडला. काय करायचं काय? इंटरक्रॉप सिस्टीम महाराष्ट्रामध्ये आहे, आंतरपीक पद्धती फार जुनी पद्धती आहे, आंतरपीक पद्धती. आणि मग ज्वारीमध्ये कपाशी लावायची, तुरीमध्ये भट टाकायची, अमुकमध्ये टाकायचं, हे सगळं लिहिलं. आणि म्हणून आता नवीन काळामध्ये इस्रायल काय सांगेल हो, मी त्याच्या आधी केलेलं आहे. इकडे मोसंबी लावल्यानं त्यात सीताफळ लावायचं, इकडे चिंच लावल्यानं त्यात आंबा लावायचा, आंबा लावला त्याच्याबरोबर सीताफळ लावली, त्यानंतर मी पेरू आता कोणाकडे दुपारी सांगितलं की रामफळ लावलं, अमुक केलं. हे इंटरकल्चर लावायचं म्हणजे संकर होऊन पाण्यानं, हवेनं आणि पक्ष्यांनी आणि मधमाशांनी जास्त उत्पादन येतं आणि निश्चित येतं. आणि मी लिहिलं की आंब्याची लाईन 15x15, आंब्याच्या झाडाला मोगराचा वास झेपता झेपेना, असं लिहिलं. पुढे लिहिलंय जपा आणि गाभुळ्या चिंचेला नवतीचा भर पोटी दरवेला. आता संपूर्ण महानोरला ही बाई माणसं असेच का दिसतात? अरे ऍग्रिकल्चर मधला तो बंदा आहे माझा आणि मी ते दिसतं ते लिहिलं तर तुला ते फक्त तू शिकवताना तेवढंच दिसतं, तेवढंच तुम्ही जगणार का? तुमच्या डोक्यात ते तुम्ही सांगणार लोकांना. आणि महानोर तसा तर खास नाही पण रोमॅन्टिक कवी आहे. अरे रोमॅन्टिक म्हणजे काय? म्हणजे वाद आला का? रोमॅन्टिक कवी म्हणजे काय? बायकोवर प्रेम करू नको, प्रेयसीवर प्रेम करू नको, आईवर प्रेम करू नको, कोणा. अरे प्रेमाच्या इतकी सुंदर गोष्ट जगात काहीच नाही. आभाळ रानोमाळ भरलं पीक पाणी, भरलं आभाळ रानोमाळ भरलं पीक पाणी, पाखरांच्या सोची गातात नवी गाणी, पाखरांच्या सोची गातात नवी गाणी. पिकला हंगाम शिवारात दरवळे गंध, पिकला हंगाम शिवारात दरवळे गंध, बंजारा यांना ह्या नाचण्याचा छंद, बंजारा बायांना ह्या नाचण्याचा छंद. पोपटांचा थवा वेळून आकाशात, पोपटांचा थवा वेळून आकाशात, मोरणीचे पंख पाऊस झेलतात, हे मोरणीचे पंख पाऊस झेलतात. कविता वाचनाची गोष्ट जरी असली तर कविता प्रत्यक्ष भोगण्याची जी गोष्ट असते, करंदीकर म्हणजे त्यामुळे समोर भोगा ना. आणि याच्यातून कविता जी आहे त्याच्यापेक्षा किती विस्ताराने समजते. उदाहरणार्थ नभ ओले, चिंब ओले या दोन ओळी झाल्या, तिसरं कडवं बाजूला गेलं. ऊन सावलीचे जाळे माझ्या डोळ्यात गुंतले. आता ही वस्तुस्थिती लिहिलेली आहे. आता असं मांडत असताना ज्याला फॉर्म म्हणतात, मांडणी म्हणतात, तुम्हाला कुठून आलं मला कळलं नाही म्हणून म्हणतो की अज्ञानाची काही गोष्ट असेल ही मांडणी केली आणि असं करत करत कविता आली. सबंध पु ल देशपांडे, कुसुमाग्रज यांनी हे बाकीचे नाही हो, थोर मोठमोठे की ज्यांना मी नमस्कार करणार, जे कधी पत्र पाठवतील विचारणार नाही अशा लोकांचं सगळं आलं. कविता आली माझी पहिल्यांदा
की हा रानातला कवी कुठे आहे. मौजेवाल्यांनी पत्ता दिला की तिथे महिन्यातून एक वेळालाच फक्त पत्र जातं अशा गावात राहतं. खूप वर्षापूर्वीची गोष्ट एक आठवते की तुम्हीच कुठेतरी बोलला होतात की एक वाया गेलेला मुलगा म्हणून तुमची ओळख होती, तुम्ही त्यानंतर कवितेकडे वळलात. दादा, कविता म्हणजे काय? आणखीन एक वाया गेलेला मुलगा कवितेकडे कसं वळतो या तुमच्या आठवणीतल्या तुम्हीच थोडं सांगाल? मी शाळा कॉलेजमध्ये असताना खूप वाचन केलं, त्याचा परिणाम होताच की पुस्तकांचा लळा होता, त्यात कवितेचा लळा जास्त होता, गाण्याचा होता. पण 16व्या-15व्या वर्षी शाळा कॉलेज सोडल्याच्या नंतर परिस्थिती नव्हती आणि जेव्हा शेतात दिवसभर काम करावं लागत होतं, पोटा पाण्याचा उद्योग वडिलांनी सांगितला आणि मी स्वीकारला म्हणून तोच होता. दिवसभर काम करायचं आणि रात्री मी मुक्काम करायचो शेतात या झोपडीत. एक कंदील झाडाला बांधून ठेवायचो आणि त्या झाडाला बांधलेल्या कंदिलाच्या उजेडामध्ये पुस्तकं वाचायचो, अधाशेपणानं पुस्तकं वाचायचो. दिवसभर काम करताना रात्री वाचलेल्या कविता आणि हे सगळं जे आहे त्याच्याशिवाय दुसरं काय होतं? दुःख हरण करण्यासाठी फक्त कविता आणि साहित्य असतं. तुम्ही लताबाईंच्या गाण्याला, कुमार गंधर्वांच्या गाण्याला प्रतिभावंत गाणं म्हणता, लेखकाला प्रतिभावंत म्हणतात, सिनेमावाल्यांना प्रतिभावंत दिग्दर्शक व्ही शांताराम म्हणतात. पण 30-40 वर्ष पाण्यामध्ये आणि शेतीमध्ये काम करून सुंदर घन वाजत थेंबुरा अमृताचे, पक्ष्यांचे लक्ष हवे गगनाला पंख नव्हे, झाडातून रद बदले बहर कांचनाचे, हा शेतीचा 20 एकरचा तुकडा हा प्रतिभावंत नाही का? किती शेतकऱ्यांना पद्मश्री पद्मभूषण दिले ना, ज्यांना दिले ते कशात दिले जरा तपासून पहा. ते सोडूनच बोला. ते आत्ता कुठे केंद्राचं केंद्र तिथे यायला लागले, कारण मराठा मला म्हणून एरवी कोणी शेतीला विचारत नाही. शेतकऱ्याला ही निष्ठा कायम ठेवली आणि म्हणून ती कविता लिहिली की चिंब झाली पावसाने दूर राहणे, गर्दशी होली निळाई डोंगराने, मुक्त बेहोशीचा आम्ही गीत गातो, वादळाचा देह आता जिंकले. अरे गारठ्याची रात्र थंडाई हवेला, चांदण्याची शिळ ओल्या जोंधळ्याला, दूर लखलख त्या दिव्यांनी गाव जागे, पण मी इथे कवळून माझ्या गोधडीला.